पिंपरी चिंचवडच्या मोशी दुर्घटनेतील मृताच्या पत्नीनं आत्महत्या केली। 23 वर्षाच्या सोनाली गायकवाड यांनी आत्महत्या केली। मोशी दुर्घटनेत नागेश गायकवाड यांचा मृत्यू झाला होता। मोशी इमारत दुर्घटनेत एकूण 9 कामगारांचा मृत्यू झाला होता। आत्महत्येपूर्वी त्यांनी कोणतीही सुसाईड नोट लिहिलेली आढळली नाही। मात्र कमी वयात पतीला गमावून बसल्याचं दुःख सहन न झाल्यानं सोनालीनं हे टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे। अजून ना FIR दाखल आहे ना कोणती तक्रार घेतलेली। त्या कारणास्तव आमचं असं म्हणणं आहे की तिच्यासोबत काहीतरी घातपात झालेला आहे। सासू सासऱ्यांचं पहिल्यापासून तिच्यासोबत टॉर्चरच होतं। त्यामुळे आमचं म्हणणं आहे की तिच्यासोबत काही ना काही घातपात झाला आहे। त्यामुळे त्यांनी गुपचूप इथं आणून मृत्यूदंड टाकलेला आहे। टॉर्चर असं केलं होतं की तिला की समजा आमचा मुलगा मेला ह्या गोष्टीला कारणीभूत तूच आहेस आणि जे सगळं घडते तुझ्यामुळेच घडते, या सगळ्या गोष्टीला असं तिला घरचे टॉर्चर करत होते। तिथे सासू सासरे। नाव काय होतं, किती वय होतं? तिचं नाव सोनाली नागेश गायकवाड होतं। तिचं वय 23 होतं। तिला 2 मुली होत्या, एक वर्षाची मुलगी होती आणि एक 2 वर्षाची मुलगी। आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी काय चिठ्ठी वगैरे काय लिहून ठेवली? कुणाला सांगितलं होतं? नाही, तिने सुसाईड नोट काय तसं लिहिलेलं नाहीये, पण ते आम्हाला समजून येत होते की टॉर्चर होते म्हणून। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।